पुण्यातील ऑटोइम्युन ब्लिस्टरिंग डिसीज फाउंडेशनच्या वतीने ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर मंदाकिनी व डॉक्टर प्रकाश आमटे यांना पहिला AIBDF गोंदण पुरस्कार ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉक्टर माधव गाडगीळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. डेक्कन जिमखाना क्लब येथे आयोजित सोहळ्यात संवादक प्रवीण जोशी यांनी डॉक्टर आमटे दाम्पत्याची प्रकट मुलाखत घेतली. प्रसंगी माजी भारतीय राजदूत गौतम बंबावले, AIBDFचे संस्थापक विश्वस्त अशोक कुमार सूरतवाला, डॉक्टर शरद मुतालिक, अनिरुद्ध बंबावले, ॲडव्होकेट जयंत हेमाडे, त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर सुनील वर्तक, उद्योजक नितीनभाई देसाई, निवृत्त प्रशासकीय अधिकारी रामनाथ झा, यशवंत खैरे, अनुज गांधी, गीतांजली घाटे, सविता गोखले, महेश जानी, विष्णू मनोहर, सुहास एकबोटे, विनय मणियार, जयंत गोखले, ॲडव्होकेट SB खुर्जेकर, निलेश तोष्णीवाल, भूषण पानसे, डॉक्टर पार्वती पैराय तुरकर आदी मान्यवर उपस्थित होते. डॉक्टर शरद मुतालिक यांनी AIBDFच्या कार्याविषयी सविस्तर माहिती दिली. डॉक्टर सुनील वर्तक यांनी आजाराविषयी सांगितले. रोहिणी गोखले यांनी सूत्रसंचालन केले. अनिरुद्ध बंबावले यांनी आभार मानले. एवढं मोठं जनजागृतीचं काम या संस्थेमार्फत आपण करताय, याला आमच्या खरोखरच शुभेच्छा. गोंदण पुरस्कार वगैरे मिळणार याची काही अपेक्षा नव्हती. आम्ही त्याला योग्य आहे की नाही मलाही माहिती नाही, पण कुष्ठरोग्यांशी संबंध फार जवळून आला होता आम्हाला. तेव्हा बाबांनी 1949 साली जे काम सुरू केलं, अतिशय जवळच्या नातेवाईकांनी कुष्ठरोग झाल्यावर त्याला घराच्या बाहेर नाही गावाच्या बाहेर काढलं. आणि मग ते बाबांनी जेव्हा महारोगी सेवा समितीची स्थापना केली, हळूहळू 6 पेशंट पासून सुरुवात होऊन तिथे 2,500 पेशंट पूर्ण भारतात होते. आणि ते सगळे एका कुटुंबासारखे बाबांनी वाढवले. बाबांच्या कामाचं महत्व एवढ्यासाठी होतं की हे जे भीक मागणारे कुष्ठरोगी होते, कारण त्यांना समाज ऍक्सेप्टच करत नव्हता. मदर थेरेसाचं काम पण मोठं होतं. तिचे सगळे होम्स आहेत, ती रस्त्यावर असे उचलायचे आणि आपल्या होम्स मध्ये ठेवायचे. त्याला खायला प्यायला कपडे दिले. याच्या व्यतिरिक्त फारसा त्यांच्या पेशंटशी संबंध येत नव्हता. पण नुसतंच जेवण आणि कपडे घातले तर नुसतं जीवनामध्ये काही आनंद येत नाही. बाबांचं ते लक्षात आलं आणि त्यांच्यातलं स्वाभिमान जागृत व्हावा म्हणून त्या भीक मागणाऱ्या सगळ्या कुष्ठरोग्यांना त्यांनी काहीतरी कामाला जगण्यासाठी काहीतरी ट्रेनिंग देऊन, जेवढं शक्य आहे तेवढं, कमर्शियली व्हायबल नसेल पण तुम्ही निर्मितीचा आनंद घ्या. आणि बाबांची काम करण्याची पद्धत अशी होती, अर्थात ती त्यांनी गांधीजीपासूनच प्रेरणा घेतली की आम्ही काय करू शकणार. नॉर्मली ते म्हणणार की माझ्या हाताला बोटं नाहीत, पायाला बोटं नाहीत, जखमा झाल्या आहेत, तर आम्ही कुठलं काम करू शकणार. पण बाबांनी त्यांना काम करायला जेव्हा प्रेरणा द्यायची असं ठरवलं, तेव्हा ते स्वतः कामावर हजर होऊन पहिली कुदळ किंवा पावडं असेल ते हातात घेऊन कामाची सुरुवात करायची. आणि बाबा ज्यांनी आपल्याला आश्रय दिलाय, आपल्या संस्थेत भरती केलाय, ते स्वतः आपल्यासाठी काम करतात आहे म्हटल्यावर ते आपल्यात तुटक्या फुटक्या हाताने ते कुदळ पावडं हातात घेऊन जेवढं शक्य आहे तेवढं काम करायला लागले. पहिल्यांदा विहीर खोदली. पाण्याची गरज असते माणसाला, मग विहीर खोदली. उशीर लागला हरकत नाही, पण त्यांना त्याचं समाधान मिळालं. पाणी लागल्यावर बाबांनी त्यांना गोडाचं जेवण दिलं होतं की तुमच्या कष्टाने, तुमच्या घामामुळे आज आपल्या संस्थेत पाणी आलं. अशा प्रकारे ज्यांना अजिबातच बोट नव्हती त्या काळात असे काही लोक होते. त्यामुळे आम्ही काय करू शकणार, तर थोडीशी शेती सुरू केली. मग पाणी जे विहिरीचं पाणी लागलं ते बाहेर फेकतो आपण खोल करताना, रोज पाणी बाहेर लागतो. त्याच्यावर शेती सुरू केली. शेती जेव्हा फळं फुलं लागायला लागले तर पक्षी येऊन ते खायला लागतात. तर असे लोक जे अजिबातच काही ज्यांना हाताला पायाला बोट होते, ते पक्षाला हाकलायला तोंडाने आवाज करू शकत होते. मग त्यांचाही वेळ चांगला जायचा आणि धान्य वाचायचं. असं प्रत्येकाला त्यांनी बाबांनी असं निर्मितीचा असा आनंद दिला. कारण हा एक बेसिक फरक होता बाबांच्या आणि इतरांच्या. थोडीशी कॉन्ट्रोवर्सी होती की तुम्ही अशा सगळ्या हँडिकॅप लोकांकडून कामं करून घेता. काही लोकांचे असं जे मानवाधिकार लोकांचे